आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक खूप मोठा इशारा आहे। जर तुम्ही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल तर हा व्हिडिओ तुमच्या खिशावरती होणारा मोठा हल्ला वाचू शकतो। सध्या संपूर्ण जगात युद्धाचं सावट आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे फक्त सीमेवरच गोळीबार होत नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आणि माझ्या किचनपर्यंत पोहोचणार आहे। तुम्ही विचार केलाय का की आज जी वस्तू तुम्ही 10 रुपयाला घेताय तर तीच वस्तू परवा तुम्हाला 40 रुपयाला घ्यावी लागली तर हो, हे खरं आहे। कारण की आता येत्या काही अवघ्या दिवसांमध्ये अशा 10 जीवन आवश्यक वस्तू आहेत की ज्यांच्या किमती गगनाला भिडण्याची दाट शक्यता आहे। आजचा दिवस आणि उद्याचा दिवस बस इतकाच वेळ तुमच्याकडे आहे। जर तुम्ही आत्ताच सावध झाला नाही तर महिन्याचं बजेट कोलमडायला वेळ लागणार नाही। आता कोणत्या आहेत त्या 10 वस्तू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, देशामध्ये सध्या महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत आहे। मार्च महिन्यामध्ये खाद्य महागाई साधारणतः 7.68% पोहोचली आहे। पण आता विषय केवळ 7-8% नाहीये। आंतरराष्ट्रीय स्तरावरती कच्च्या तेलाचे व्यवहार आणि आयात निर्यात विस्कळीत झाल्यामुळे भारताला याची मोठी झळ सोसावी लागणार आहे। व्यापारी वर्गाला याचे संकेत आधीच मिळाले आहेत। म्हणूनच बाजारामध्ये आतापासूनच साठेबाजी आणि गर्दी व्हायला सुरू झाली आहे। जर तुम्हाला या महागाईच्या चक्रातून सुटका करून घ्यायची असेल तर कोणकोणत्या वस्तूंचे दर वाढणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिला फटका बसणार आहे तो म्हणजे खाद्य तेलाला, म्हणजेच की तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे। आता गेल्या वर्षभरामध्ये तेलाचे दर आधीच 30% वाढले आहेत, पण आता युद्धामुळे पाम तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात थांबण्याची शक्यता आहे। फोडणीशिवाय आपलं जेवण होत नाही आणि आता हीच फोडणी महाग होणार आहे। पुढच्या 3 ते 4 महिन्यांसाठी तेलाचा साठा आत्ताच करून ठेवणे फायद्याचे ठरेल। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता तेलाच्या दरामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजेच की डाळी आणि कडधान्य यांचे देखील दर आता गगनाला भिडण्याची शक्यता आहे। आपल्या जेवणातील मुख्य स्रोत म्हणजे डाळी। वरण भाताशिवाय भारतीयांचे पान हलत नाही, पण डाळींच्या किमतीत आता दुप्पट वाढ होण्याचे संकेत आहेत। तूर डाळ, मूग डाळ यांसारख्या वस्तूंचे भाव वाढण्यापूर्वीच साठवणूक करणे फायद्याचे ठरेल। त्यानंतर मित्रांनो, आता साखरेचे देखील या ठिकाणी दर वाढण्याची शक्यता आहे। सणासुदीचे दिवस असोत किंवा सकाळचा चहा, साखरेविना सगळं अपूर्ण आहे। साखरेच्या दरात 15%हून अधिक वाढ अपेक्षित आहे। जर तुमच्या घरामध्ये साखरेचा वापर जास्त असेल तर 1 तारखेच्या आत साखरेचा स्टॉक करून ठेवणे फायद्याचे असेल। त्यानंतर मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेलचे देखील दर आता वाढणार आहेत। हे सर्वात महत्त्वाचं आहे। तुमची गाडी जागेवरून हलवण्यासाठी लागणारं इंधन आता महागणार आहे। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम थेट वाहतुकीवरती होतो आणि पर्यायाने सर्वच वस्तू महाग होतात। त्यामुळे शक्य असल्यास आत्ताच आपल्या वाहनांच्या टाक्या फुल करून ठेवा। त्यानंतर मित्रांनो, सोन्याच्या दरामध्ये देखील आता वाढ होणार आहे। सोनं ही भारतीयांची सुरक्षित गुंतवणूक आहे। सध्या सोन्याने 1.5 लाखाचा टप्पा गाठला आहे, पण तज्ज्ञांच्या मते 2026 पर्यंत हे भाव 2 लाखापर्यंत जाऊ शकतात। जर तुमच्या घरात लग्न कार्य असेल तर सोनं खरेदीसाठी आत्ताची वेळ योग्य असू शकते। त्यानंतर मित्रांनो, सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी उसळी बघायला मिळत आहे। गुंतवणुकीसाठी चांदीकडे पाहणाऱ्यांनी आत्ताच विचार करायला हवा। त्यानंतर मित्रांनो, मोबाईलचे रिचार्ज असेल, आता तुम्ही म्हणाल महागाई आणि रिचार्जचा काय संबंध, तर बघू शकता आता कंपन्यांवरील वाढता ताण आणि जागतिक परिस्थितीमुळे टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लॅन्समध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर मोबाईलचा रिचार्ज देखील वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या वापरातील गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर या अशा वस्तू आहेत की ज्यांच्याशिवाय आपलं जगणं कठीण आहे। तर आता असा प्रश्न पडतो की यातून आपण वाचायचं कसं, तर मित्रांनो, ज्या वस्तू खराब होत नाहीत, उदाहरणार्थ तेल, साखर, डाळी, गहू, तांदूळ, तर त्यांचा किमान 3 ते 6 महिन्यांचा साठा आत्ताच करून ठेवणे आवश्यक असेल। पुढील काही महिने बजेट सांभाळून खर्च या ठिकाणी करावा। त्यानंतर आता व्यापाऱ्यांचा सल्ला काय असेल, तर मित्रांनो, आम्ही अनेक मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे। त्यांच्या मते जेव्हा अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात की महागाई वाढणार तर तेव्हा वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो। त्यामुळे
गर्दी वाढण्यापूर्वीच आपली खरेदी पूर्ण असणे आवश्यक आहे। तसंच मित्रांनो, आता ही माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सतर्क करण्यासाठी आहे। तुमची एक छोटीशी खबरदारी तुमचे हजारो रुपये वाचवू शकते। तुम्ही तुमच्या भागात सध्या तेलाचे किंवा साखरेचे काय दर असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करा। तुमच्या कुटुंबाचा महिन्याचा साठा तुम्ही भरला आहे का? जर नसेल तर आज आणि उद्याचा वेळ तुमच्याकडे आहे। हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या महागाईचा फटका बसणार नाही। तर अशाच महत्त्वपूर्ण आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।